रामू आणि श्यामू दोघे बालपणापासूनचे मित्र होते, पण त्यांचे स्वभाव अगदी उलट होते. रामू मोठ्या कष्टाने आपल्या संसाराचा गाडा रेटत होता. रामू, त्याचे आई वडील आणि त्याच्या बायकोसोबत राहायचा, तर श्यामूचे वडील मागल्या वर्षीच वारले होते. तो त्याच्या आई आणि बायको समवेत राहायचा. रामू तसा प्रामाणिक आणि स्वावलंबनावर विश्वास ठेवणारा होता, तर याउलट श्यामू ऐतखाऊ आणि पुरता बिंडोक होता. प्रत्येक बाबतीत शॉर्टकट शोधण्यात तो पटाईत होता. जमिनीच्या लहानशा तुकड्यावरच्या शेतीच्या उत्पन्नातून घर चालवणे रामूला कठीण जाऊ लागले. तो उत्पन्नाची इतर साधने शोधू लागला. शेतीबरोबरच एखादा जोडधंदा असला म्हणजे चार पैसे जास्त मिळतील, त्या विचाराने तो झपाटून गेला. काहीतरी कला शिकावी म्हणून तो गावाबाहेर जाणार होता. त्याने आपल्या मनातले विचार श्यामूला बोलून दाखवले. श्यामूला पैशांची काहीच अडचण नव्हती. तरी तो म्हणाला, खरंय रे, पैसा तर कमवावा तितका कमीच पडतोय. आता सडे आहोत तोवर ठीक, उद्या पोरं बाळ झाल्यावर पैसा कमी पडणारच, तेव्हा ह्याचा विचार केला पाहिजे. अरे, पण गावाबाहेर जाऊन तरी काय शिकणार आहेस? तुला काय शिकायचं तर मोठ्या शहरात जा. तालुक्याला तर आपल्यासारखी 56 पोरं नोकऱ्या शोधत फिरताना दिसतील. श्यामूचं हे नकारात्मक बोलणं ऐकलं की रामूला राग येईल, पण आजवर टिकलेली मैत्री तुटू नये म्हणून तो गप्प राहिला. अरे, पण प्रयत्न तर करू, काहीतरी मार्ग नक्की सापडेल. रामूने आशा सोडली नाही. ठरल्या दिवशी रामू दुसऱ्या गावी काम शोधायला निघाला. त्याच्या बायकोने त्याला वाटेत खाण्यासाठी एका डब्यात भाकरी आणि वांग्याचं भरीत बांधून दिलं आणि रामू एकदाचा निघाला. असे कोणते कौशल्य शिकावे म्हणजे आपल्याला त्याचा व्यवसाय उभारता येईल, विचार करत करतच तो चालला होता. डोंगर नद्या पार केल्यावर त्याला वाटेत एक जंगल लागले. टळटळीत दुपारची वेळ होती. दिवस मावळायच्या आत पुढच्या गावी पोहोचणे गरजेचे होते. थोडी विश्रांती घ्यावी म्हणून तो एका झाडापाशी थांबला. झाडाजवळ जाताच एक थंडगार झुळूक त्याला स्पर्श करून गेली. अगदी पक्ष्यांचा किलबिलाट देखील नव्हता झाडावर. जणू कोणीतरी त्याच्यावर नजर ठेवून असल्याचा भास होत होता. पण झाड मोठं डेरेदार होतं. त्याच्या सावलीचा पसारा बऱ्याच अंतरापर्यंत पसरला होता. त्याच्या सावलीत गारवा होता, पण एक अस्वस्थ करणारी शांतता देखील होती. त्याच्या पानांमधून सूर्यप्रकाश अंधुकपणे खाली येत होता आणि जमिनीवर सावल्यांचा खेळ चालला होता. आता इथेच भाकर खाऊन डुलकी काढावी आणि मग पुढच्या प्रवासाला जावे, असे ठरवून तो झाडाखाली झोपला. पण त्या बिचाऱ्याला काय माहीत की त्या डेरेदार वृक्षावर एक नाठाळ भूत राहता येते. ते नेहमी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या खोड्या काढी. माणसे उगाचच पैदरलेली पाहून तो खिखी करून दात विसरून हसत असे. त्या भूताने रामूला लांबूनच येताना पाहिले होते. कधी एकदाचा तो झाडाखाली येतो याची ते वाटच बघत होते. रामू निवांत झोपला. त्याच्या जेवणाचा डबा त्याने त्याच्या उशाशी ठेवला होता. भूत झाडावरून सरसर खाली उतरले. त्याने वाळलेली गवताची गाडी रामूच्या नाकात घालून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. रामूची झोप चाळवली, पण तो उठला नाही. भूताने त्याच्या टपलीत मारले, तरी तो जागचा हलला नाही. शेवटी त्याने रामूचा नादच सोडला. तेवढ्यात त्याचे लक्ष रामूच्या डब्याकडे गेले. याच्या डब्यात नक्कीच काहीतरी खायला असणार. भूताने डब्याचे गाठोडे पळवले आणि झपाट्याने झाडावर घेऊन गेला. लगबगीने डब्बा उघडून पाहिला. त्यात वांग्याची भरीत आणि भाकर होती. त्याने भाजी भाकरीवर ताव मारला. भरीत खूपच चविष्ट झालं होतं. आजपर्यंत त्याने इतकं चवदार जेवण कधीच खाल्लं नव्हतं. भूताने चटकन सर्व संपवलं. भरीत इतकं चविष्ट झालं होतं की भूताला शेकडो वर्षानंतर मानवी अन्नाची चव चाखायला मिळाली. वा वा, मजा आली बुवा. त्याने डबा अगदी घासून पुसून लक्क केला. एवढे चवदार जेवण खाऊन बिचाऱ्याला रिकामा डबा कसा द्यावा, म्हणून त्याने डब्यात एक बुंदीचा लाडू ठेवला
आणि झपकन झाडावर जाऊन बसला. थोड्या वेळाने रामूला जाग आली. तो तोंड धुवून जेवायला बसला. डबा उघडून पाहतो तर काय, आत एकच बुंदीचा लाडू होता. तो केशरी रंगाचा लाडू, शुद्ध तुपातला आणि आकाराने मोठा होता. अरे, हिने तर भाजीने भाकर दिलेली ना, लाडू कसा आला? तो पण एकच. त्याने लाडू हातात घेऊन डबा ठेवून दिला. लाडू चवीला अप्रतिम होता. त्याने लाडू खायला सुरुवात केली. इतका चविष्ट लाडू त्याने यापूर्वी कधीच पाहिला नव्हता की खाल्ला नव्हता. त्याला तो खूप आवडला आणि बायकोन एकच लाडू दिल्यानं हिरमोडही झाला होता. त्याला आणखी एक लाडू खायची इच्छा झाली, पण डब्यात तर एकच लाडू होता. तो नाईलाजाने उठला आणि त्याने डबा उचलला. पण हे काय, डबा भरलेला का लागतोय? उघडून पाहतो तर आत पुन्हा एक लाडू. मी तर लाडू खाल्ला होता, परत कुठून आला? त्याने तो हातात घेतला आणि डबा पुन्हा उघडला. आत आणखी एक लाडू होता. म्हणजे आता त्याच्या हातात एक आणि डब्यात एक, असे 2 लाडू झाले. हे म्हणजे कमालच झाली की. डब्यातून लाडू काढला की त्यात दुसरा लाडू हजर. त्याने पोटभर लाडू खाल्ले आणि माघारी निघाला. घरी येताच त्याने सर्व हकीकत घरच्यांना सांगितली. घरी आनंदी आनंद झाला. थोड्याच दिवसात त्याने लाडवांचं दुकान टाकलं. त्याच्या दुकानातल्या लाडवांची चव अप्रतिम होती. लोक लांब लांबून खास त्याच्या दुकानातले लाडू खरेदी करण्यासाठी येऊ लागले. तोबा गर्दी जमू लागली. रामूला दुकानातून फुरसत मिळेनाशी झाली. तो चांगलाच वधारला. गावात सगळीकडे रामूची चर्चा सुरू झाली. रामूने दुकान टाकल्याची बातमी शामूच्या कानावर आलेलीच होती. त्याची प्रगती शामूच्या डोळ्यात खोकू लागली. एकदा तो रामूला भेटायला त्याच्या दुकानात आला. गिराईकांची गर्दी ओसरल्यावर त्याने सरळ मुद्द्याला हात घातला. काय रामू, आता तुला रामू शेठ म्हटलं पाहिजे बाबा. अरे शामू, कसं येणं केलंस? अरे शामू, कसं काय येणं केलंस? अरे, तू दुसऱ्या गावी गेलेलास ते लाडू शिकायला होय रे. चहा तरी बनवायला यायचं का रे तुला? अरे, ते तसं नाही रे. आता पण मला चहा बनवायला येत नाही. लाडू कुठनं बनवू? मग काय आचारी ठेवलास की काय? शामू पाठ सोडायला तयारच नव्हता. अरे, मी गेलो खरा, पण रामूने मैत्रीची जाण ठेवून शामूला सर्व खरे खरे सांगितले. ते ऐकून जणू काही शामूला लॉटरीच लागली. मित्रत्वाच्या नात्याने रामूने त्याचा यथोचित पाहुणचार केला आणि डबाभर लाडू त्याला घरी नेण्यासाठी चक्कटफू दिले. शामू ईर्षेने पेटला होता. दुसऱ्या दिवशी लागलीच शामू ठेवणीतले कपडे घालून दुसऱ्या गावी निघाला. जाताना मुंबईच्या मामाने पाठवलेला अत्ताराचा फाया मारायला विसरला नाही. त्याच्याही बायकोने त्याला डबा करून दिलेला, पण शामूने त्याला नकार दिला. रामूच्या भाजी भाकरीपेक्षा जर मी एक चविष्ट लाडू नेले तर मला रामूपेक्षाही मोठं आणि छान बक्षीस मिळेल. त्याने रामूने दिलेल्या लाडवांपैकी 4 लाडू डब्यात भरून घेतले आणि धावतच निघाला. त्याला डब्यातली जादू मिळवायची रामूने सांगितलेल्या खुणेच्या झाडापाशी येताच त्याने बुंद्याजवळची माती झाडू तिथेच फटकल मारली. चालून चालून त्याला थकवा आलेला आणि तो तसाच झाडाखाली झोपला. त्याने लावलेल्या अत्तराचा घमघमाट वाऱ्यावर पसरला होता. शामूला पाहताच झाडावरचं उचापती भूत सरसर खाली आलं आणि त्याने त्याच्या खोड्या काढायला सुरुवात केली. तारवटलेल्या डोळ्यांनी त्याने 4 शिव्या हासडल्या आणि पुन्हा झोपला. शामूने जाणून बुजून डबा स्वतःपासून लांब ठेवलेला. भूताने त्याचा मोर्चा डब्याकडे वळवला. डबा फस्त करून ते पुन्हा झाडावर जाऊन बसलं. ऊन कल्ली तशी शामूला जाग आली. त्याने लगबगीने डबा उघडला. डबा रिकामा होता. न राहून त्याने बडबडायला सुरुवात केली. रामूने नुसती भाजी भाकर आणलेली तरी त्याला एवढा चांगला लाडू दिला डब्यात, आणि मला मला रिकामा डबा.
रामू नक्कीच काहीतरी खोटं बोलतोय, नाहीतर माझी मेहनत वाया गेली नसती. भूताने त्याचं बोलणं ऐकलं. त्याला शामूचा राग आला. हम्म, लय तोंड चालवतोय, थाटमाट करून आलाय नुसता. याने कसली मेहनत केली? माझाच लाडू मलाच खायला घालतो होय? आणि बक्षीस पाहिजे काय? थांब, चांगलं बक्षीस देतो तुला. घे आता ही बिनवस्त्राची हजामत. आरशात बघेस तोवर डोक्यावरचं टक्कल समजणार बी नाही. भूत तोंड वेंगाडत झाडावर पसार झाले. शामू 10-10 वेळा डबा तपासून पाहत होता. आता एकदा शेवटचं पाहावं. नसेलच काही तर जावं घरी. त्यानं डबा उघडला. त्याबरोबर त्याच्या डोक्यावरून सरकन काहीतरी गेलं. काय बरं होतं ते? कावळा की वटवा गुळ? असेल काही. डबा तर रिकामाच आहे, असं म्हणून शामू घराकडे निघाला. डोक्यावरचं टक्कल त्याच्या खिसगणतीतही नव्हतं. तो पाय आपटत रागारागाने घरी निघाला. चालता चालता त्याने सहजच डोक्याला हात लावला. अरे, हे काय? केस? माझे केस कुठे गेले? आता घरी कसं जाऊ? काय सांगू? त्यानं डोक्याला रुमाल बांधला आणि घरी चालता झाला. शामू दिवे लागणीच्या वेळेस घरी आला. त्याला बघून त्याची बायको भलतीच खुश झाली. अहो, काय आणले डब्यात? सांगा ना. आणि हा रुमाल का बांधलाय डोक्याला? मी बघू का तो डबा? ती अधीरतेने म्हणाली. नको. रामू ताडकन ओरडला. अहो, किती मोठ्यांदा ओरडलात. दचकले ना मी. हे बघ, मी रानातून फिरून आलोय. अंग पार चिकचिकीत झाले. मी आलोच आंघोळ करू. तू इथे काही करू नकोस आणि त्या डब्याला तर अजिबात हात लावू नको, असं म्हणून तो आंघोळीला पळाला. पण त्याच्या बायकोला धीर धरवत नव्हता. तिने डबा उघडून पाहिला. तो सरकन काहीतरी डोक्यावरून गेल्याचा भास झाला. तिने त्याकडे दुर्लक्ष केले. बहुतेक याने डब्यातली गोष्ट आधीच काढून ठेवली. हे आल्यावरच विचारते त्यांना, असं म्हणून ती निघून गेली. त्याच्या आईने तो डबा पाहिला. त्यावरून शामू घरी आल्याचं तिने ओळखलं. त्याच्या आईने डबा उघडला आणि तिच्यासोबतही तेच घडलं. रिकामा डबा पाहून ती पुन्हा तिच्या कामात गुंग झाली. रामू अंघोळीवरून आल्यावर दोघींचंही बोडकं डोकं पाहून त्यांनी कपाळाला हात मारला. झाल्या गोष्टीबद्दल त्या दोघींनाही पश्चाताप झाला. त्या धाय मोकलून रडू लागल्या. कुठून नसत्या भानगडीत पडला म्हणून आई देखील त्याला बोल लावू लागली. पण आता पश्चाताप करून काहीच फायदा नव्हता. यावर उपाय शोधण्यासाठी तो पुन्हा रामूकडे गेला. झाला प्रकार त्याने रामूला सांगितला. रामूने थोडा विचार केला आणि शक्कल लढवली. शामू, तू एक काम कर. तू न्हाव्याचं दुकान टाक. केस कापायची कला शिकून घे. बाकी ज्यांना पूर्ण केस काढायचेत त्यांच्यासाठी हा डबा उपयोगाला येईल. शामूने मान डोलावली. काही दिवसांनी त्याने गावापासून लांब बाजाराच्या रस्त्याला एक दुकान थाटलं. दुकान कसलं, निव्वळ खुर्ची ठेवली. खुर्ची पाठीला लावून तो बाजारभर फिरत असायचा. तो माणसांचे केस कापायचं नाटक करायचा, पण त्यांना आरसा दाखवणं टाळायचा. मुळात शामूला कुठलीही गोष्ट शिकायचा कंटाळा होता. तो डब्याच्या जादूवर भरोसा ठेवून दुकान टाकून बसला. त्याचे दुकान फिरतं असल्याने त्याला काळजी नव्हती. पुढे बाजार असल्याने बाजाराच्या रस्त्यावरून चुकून माकून आलेली माणसं तिकडे फिरायची. त्यालाही तेच हवं होतं. एकदा त्याच्याकडे सलग 4 गिराईक आली. त्याने सर्वांना डबा उघडायला लावला आणि केस कापल्याचे निव्वळ नाटक केले. सुटलो एकदाचे म्हणून शामूने सुस्कारा सोडला. चौघेही गिराईक एकाच रस्त्यावरून काय अंतर सोडून चालत होते. वाटेत एका फटकळ माणसाने त्यांना हटकले. अरे, चौघांचे बाप एकदम मेले वाटतं. ते ऐकून त्या माणसाने त्याची कॉलर पकडली आणि तिथेच दणादण मारामारी सुरू झाली. का रे, तुला काय मी टकले दिसतो का? निदान माझे तरी केस अजून शाबूत आहेत. चौघांपैकी एक जण त्याला बोलला. असं म्हटल्यावर बाकीचे तिघे मारामारी सोडून हसू लागले. अरे बाबा, तू टकलाच आहेस. तुम्हा तिघांना बघून असं बोलला. प्रत्येकाला वाटत होतं की तो मी नव्हेच. अरे बाबा नो, मी खरं तेच बोललो.
टाकल्याला टकला नाही बोलणार तर अजून काय बोलणार. त्यांनी स्वतःच्या डोक्याला हात लावून खात्री करून घेतली आणि त्याला आणखी थोडा चोप देऊन ते चौघे माघारी निघाले. अशी फसवणूक करणाऱ्याला चांगलीच शिक्षा मिळायला हवी याबद्दल त्यांच्यात एकमत झालं. साला, मला म्हणतो तुझा लेटेस्ट स्टाईलचा कट मारतो, मला बोलतो डायरेक्ट घरी जाऊन बघ कसा दिसतोय ते, चक्कर येऊन पडशील. एक जण तावातावाने बोलला. त्याची हाडं अशी खिळखिळ करतो ना की परत वस्तारा हातात नाही घ्यायचा. दुसरा स्वतःच्या टकलावरून हात फिरवत म्हणाला. सर्वजण शामूला शोधत निघाले. बराच शोध घेतल्यावर अखेरीस तो सापडला. त्यांनी शामूला खूप बदडलं आणि गावाला वळसा देत वाहणाऱ्या नदीत फेकून दिलं. सकाळी गावकऱ्यांना तो जखमी अवस्थेत सापडला. त्यांनी त्याला त्याच्या घरी पोचतं केलं. रामूपेक्षा वरचढ होण्याच्या नादात शामूने सर्व गावासमोर स्वतःची शोभा करून घेतली. रामूने आपला व्यवसाय पुढे चालवला, पण शामू आणि मंडळी कधीच पूर्ववत झाली नाही. शेवटी त्याने डबा जंगलात परत ठेवला आणि त्यांच्या टकलावर पुन्हा केस उगवले. गोष्ट आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हॅपी लिसनिंग.